नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. मी आता आलो आहे संगम घाटावरती, म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होतो. तिथं आलो आहे आपण. बघा, लोक स्नानासाठी आलेले आहेत. बघा किती सुंदर नयनरम्य दृश्य आहे, बघू शकता आपण. हे प्रत्येक तिकडून आणि इकडून घाट आहे, म्हणजे आणि मध्ये योगी सरकारने पूल बनवला आहे. एकदम मस्त नियोजन आहे कुंभमेळ्यावरती. हा महाकुंभ 144 वर्षांनी वर आला आहे मित्रांनो. पुन्हा ह्या जन्मात तरी आपल्याला भेटणार नाही बघायला, असं नयनरम्य दृश्य आहे इथं. ते बघा, लोक स्नानासाठी जाऊ राहिलेत आतमध्ये, आणि आतमध्ये जवान पण आहेत, जेणेकरून कोणीही पाण्यात बुडकी मारताना काही अनुचित घटना घडू नये म्हणून. बघत आहात आपण. बघा, एक ऐतिहासिक सोहळा आहे हा हिंदू धर्म, सनातन धर्मासाठी. आपल्या योगी सरकारने बनवल्या आहेत सुविधा. बघा, हा संगम घाटाचा किनारा चालू होतं सकाळ सकाळ. बघा, हे बाबा पूजा करण्यासाठी थांबलेला आहे, तिथं पूजा करतात. हे पहा, पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे, प्रत्येक जागी नळ पण आहेत, आणि 1 नंबर मध्ये सगळी सोय केलेली आहे मित्रांनो. नक्की या. रामायणजी नगर बाबाचा बंडल लागला आहे इथं. आता आपण चाललोय नागा साधूंकडे मित्रांनो. तुम्हाला नागा साधू दाखवणार आहेत मी आता. भाई का बहुत ठंडी लग रही है, देखो बहुत ठंड लग रही है, बहुत बहुत बहुत. इधर बहुत टेम्परेचर 14 माइनस हो गया है. ये बाबा के लिए कुटी बनाई है, देखो बहुत अच्छा. देखो बहुत भीड़ है अभी रास्ते पे. लोग जा रहे हैं स्नान करने के लिए घाट पे. भंडारा चल रहा है महात्यागी संत सेवा शिविर का. लोग खड़े हैं लाइन लगाकर. बहुत अच्छा खाना है, देखो इडली है, सांबर है, इडली सांबर है 1 नंबर मध्ये. बघा, लोक इडली सांबर मस्त काय का इडली सांबर. हो, मला काय जास्त खाल्लं. आम्ही खाऊन खाऊन फुगलो आहे आता. लय खाल्लं आहे. सगळीकडे भंडाराचे फ्रीमध्ये लोक फार अनुदान करतात इकडे. हे मचानेवाले बाबाजी, रामलीला मैदान, रामकृष्ण दास संत सेवा. आणि हे गंगेचं पाणी नेण्यासाठी, शुभ कार्यासाठी लोकांनी थांबले आहेत. हे रामतीर्थ भक्तमाल शिबिर बाबाचा. काय ते ड्रम ठेवलेले आहेत. आणि हो, ड्रम कितीला आहे? ड्रम गंगेचे पाणी आणण्यासाठी ड्रम कितीला आहे? कोणता? येताना घेऊन जातो. येताना येतो. चला. नवीन मंडळाचं काम चालू आहे इथं बाबांचं. हे बघा, बाबा चालले आहेत आंघोळीला आता. हे सगळे बाबा आले आहेत हिमालयातून, उत्तराखंडमधून. बाबांचं जीवन पण काय सोपं नाही. मला वाटतं आपलं जीवन सोपं आहे, हे असं एवढं थंडीत जावं लागतं.
आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा काय काय भाई आलेले आहेत. आता आपण आलो आहे नदीच्या घाटावरून. आता नागा साधूंकडे चाललो आहेत आपण. बघा इथली फेमस जिलेबी, आपल्या इकडे जिलेबी बघा, जिलेबी गोड गोड जिलेबी. हे बघा साधू येत राहिले आंघोळीवरून, सगळे आंघोळीवरून एवढा आहेत सगळे.